छांदोग्य उपनिषदाचा तत्वज्ञानाचा जो गाभा आहे तो या दोघांच्या संवादात आपल्याला सापडतो. प्रजापतींनी सांगितलं, काय सांगितलं? य आत्मा अपहत पापमा. मग त्यांनी सगळं त्या आत्म्याचं वर्णन केलं. विप्र म्हणतात. विप्र म्हणजे विशेष प्रकर्षाने सगळं जाणणारा, आणि हे तिन्ही ज्याच्याकडे आहे त्याला श्रोत्रिय म्हणायचं. म्हणजे उद्दालकाने विचार केला, अश्वपती कैकेय नावाचा जो राजा आहे त्याच्याकडे हे सगळं ज्ञान आहे. तो आत्म्याचं वैश्वानर हे रूप जाणतो. तर तो म्हणतो की अरे ते तर बहुल वैश्वानर आत्मा आहे, आणि तू आलास ते बरं झालं, नाहीतर तुझा संदेह गेला असता. मुद्दाम मी हा शब्द वापरते. ज्या तुझ्या गुरुनी तुला हे ज्ञान दिलं त्यांनी हे सांगितलं का की काय एक गोष्ट शिकली की तुला सगळं समजेल. किमेकम दैवतम लोके किंवा एकम परायणम. आणि मग ते त्याला सांगतात की ठीक आहे, हे बघ, माझ्याकडे हे नख निकृंतन आहे. किती सुंदर उपमा दिल्यात, तुम्ही कल्पना करा. म्हणजे त्या मुलाला आणि पर्यायाने आपल्यालाही सगळ्यांना सहज समजतील अशी रोजच्या व्यवहारातली उदाहरणं घेणं हे उपनिषदकारांचं एक खास वैशिष्ट्य आहे. मला काही सुचत नाहीये. शंकराचार्य या प्रतिभांतीचं इतकं सुंदर वर्णन करतात. प्रतिभा आपण ज्याला म्हणतो त्याला शंकराचार्य म्हणतात, न मे मनसी दृश्यन्ते. पण स्वप्न म्हणजे झोप, आणि स्वप्नांत म्हणजे गाढ झोप. मला कळत नाही की गंधार आणि बद्धाक्ष याचा काय तरी संबंध असला पाहिजे. ही सगळी बंधनं जर तुम्ही आम्ही सगळ्यांनीच आपल्या डोळ्यावरनं दूर केली, तुम्ही सुद्धा पंडितो भूत्वा मेधावी भूत्वा आपल्या मार्गापर्यंत निश्चिंतपणे जाऊ शकाल.